सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढं तर चारचाकी 50,000 पुढं. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. नमस्कार, मी उदय दातोंडे, महापौर इचलकरंजी महानगरपालिका. आपण जे अतिक्रमण काढायचा उद्देश आपला जो होता, म्हणजे अतिक्रमण असू दे किंवा फळ विक्रेते, भाजी विक्रेते, गाडावाले हे रस्त्यावर येत होतं. त्यामुळं आपण सूचना दिली होती. 1.5 महिन्यापूर्वी तोंडी सूचना दिल्या होत्या. त्याच्यानंतर 22-23 दिवसापूर्वी आपण पत्रकार परिषद घेऊन सूचना दिल्या होत्या. त्याच्यानंतर 7 ते 8 दिवस आम्ही माईक घेऊन आमचे कर्मचारी पुकारत होते आणि जे रस्त्यावर जे असेल अतिक्रमण ते काढण्यासाठी आम्ही सगळ्या पूर्वसूचना पहिलेपासून सगळ्या दिल्या होत्या. आणि ते करत असताना 21 तारखेपासून त्याचं पालन आम्ही काटेकोर पालन आमच्या कर्मचाऱ्यांनी केलं शासनाच्या. आणि ते करत असताना आपण असा बी शब्द दिला होता की त्यांचं पुनर्वसन, म्हणजे गरिबांच्या पोटावर पाय नको म्हणून त्याचं पुनर्वसनसुद्धा आपण करायचं. ही सुद्धा बाब आम्ही लक्षात ठेवून त्यांचं पुनर्वसन त्यांनी सांगेल त्या ठिकाणी, त्यांना पाहिजे त्या ठिकाणी आपण सगळ्यांचं करून दिलं आहे. आणि जवळजवळ 85 ते 90% लोक ह्याच्यामध्ये समाधानी आहेत. आणि सगळ्यांचे समाधानी असल्यामुळं म्हणजे आमच्याकडून अतिक्रमण लोकांच्यासाठी बी चांगलं झालं. रस्ता सगळा क्लिअर केला. आणि जे विक्रेते होते त्यांच्यासाठी आम्ही चांगले ओपन त्या स्पेसमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचं PCC करून त्यांना चांगलं स्वच्छ पाणी देऊन, लाईट देऊन, रंगरंगोटी करून अशा पद्धतीने आम्ही त्यांचं पुनर्वसन केलं. पण आता थोड्या वेळापूर्वी लालबावटा भाजीपाला विक्रेती ह्यांच्यातर्फे एक मोर्चा इथं आला होता. आणि ह्या मोर्चा संदर्भात मला म्हणायचं आहे, ह्यांचे जे कोण माननीय नेते असतील त्यांना चुकीच्या पद्धतीनं माहिती देण्यात आली ह्या नेते मंडळींना. आणि ते इथं आल्यानंतर मी त्यांना आमची समोरासमोर ज्यावेळी चर्चा त्यांच्याबरोबर माझी झाली त्यावेळी त्यांना हे सगळं सूचना मी त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या समजावून की आम्ही काय काय केलं आहे, म्हणजे आम्ही शब्द काय दिले होते आणि आम्ही काय काय केलं आहे. यामध्ये त्यांच्या लक्षात असं आलं की 90% लोकांचं पुनर्वसन केलेलं आहे. राहिलेले थोडे जे आहेत त्या ह्याच्या दरम्यान काय झालं आहे, ज्या लोकांचं आम्ही पुनर्वसन, म्हणजे महत्त्वाचा हा मुद्दा आहे, म्हणजे जेणेकरून प्रशासनाला बदनाम करायचं आणि जे निवडून जे आलेले नगरसेवक आहेत त्यांना आणि महापौर, उपमहापौर या सगळ्या मंडळींना बदनाम करण्याचा हे कट चालू आहे. कारण ह्याच्यामध्ये ज्यांचं पुनर्वसन झालं आहे ते सुद्धा लोक ह्याच्यामध्ये आले होते. मग आम्ही विचारलं की बाबा तुमचं पुनर्वसन झालं आहे तर तुमचं येण्याचं इथं कारण काय आहे. नाही, आम्हाला संघटना आहे, आमची यायला लागतं आहे वगैरे अशी उत्तरं यांची आल्यात. आणि ह्याच्यामध्ये बाब ही एवढी म्हणजे खोट्या पद्धतीचा मोर्चा ह्याला म्हणायला लागेल, म्हणजे बदनामकारक मोर्चा हा झालेला आहे. आणि ह्या मोर्चाचा मी स्वतः महापौर म्हणून ह्याचा गोष्टीचा निषेध करतो आहे. कारण ज्या लोकांचं पुनर्वसन झालं आहे ते सुद्धा ह्याच्यामध्ये मोर्चामध्ये सामील झाल्यात की जेणेकरून आम्हाला ह्या सगळं जे चाललं आहे आमचं खच्चीकरण करायचं आणि आमची बदनामी करायची प्रशासनाची आणि नगरसेवकांची आणि महापौरची. त्यामुळं ह्या अशा गोष्टी कुठल्या खपवून घेतल्या जाणार नाहीत. आणि आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत, जे आम्ही निर्णय घेतलेले आहेत त्यात कुठल्याही पद्धतीनं मागे येणार नाहीत. आणि जे नेते लोक आले होते माननीय, त्यांच्यासुद्धा हे लक्षात आले. माझ्याबरोबर बोलल्यानंतर त्यांच्यासुद्धा हे लक्षात आले की नाही, जे झालं आहे ते योग्य झालं आहे आणि कुणावरही अन्याय केलेला नाही आहे. आणि अशा पद्धतीचे मोर्चे निघणं काही 1-2 व्यक्तींच्या म्हणजे त्यांचा काय स्वार्थ आहे ह्याच्यामध्ये आम्हाला माहीत नाही. आम्हाला बदनाम करण्यात, प्रशासनाला बदनाम करण्यात त्यांचा स्वार्थ काय माहीत नाही. म्हणजे आमच्याशी गोड इथं बोलून गोड जायचं आणि आमच्याशी संबंध चांगले ठेवायचे आणि जे लोक आहेत, गोरगरीब लोक आहेत त्यांना गुमराह करायचं, त्यांना विविध प्रकारची मोठमोठे आश्वासनं द्यायची आणि हिथं आणायचं आणि आमच्याबरोबर संबंध अतिशय सलोख्याचे आणि चांगले ठेवायचे आणि गोरगरिबांना तिथं फसवायचं. अशा पद्धतीचे जे लोक ह्याच्यामध्ये असतील
त्यांना माझ्या सूचना आहेत की ही चुकीचं आहे, हे बंद करा. अशा पद्धतीनं तुमचं हे पुढंपर्यंत चालणार नाही आहे. कारण आम्ही जे प्रशासनाच्या वतीनं ज्या काही गोष्टी करायच्या होत्या अतिक्रमण संदर्भात त्या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. सोलापूर असू दे, पुणे असू दे, कोल्हापूर असू दे, कराड असू दे, सगळीकडं अतिक्रमणाचा विषय चालू आहे. सगळीकडे अतिक्रमण काढायला लागल्यात. तर त्यांचं पुनर्वसन कोण करत नाही आहे. पण आम्ही इचलकरंजी महानगरपालिका असा आहे, आमच्या नगरसेवकांच्या सूचनेनुसार मी महापौर स्वतः आम्ही ह्या लोकांचं पुनर्वसन करायला लागलो. तरीही हे लोक चुकीच्या पद्धतीनं मोर्चे वगैरे काढत आहेत आणि मी महापौर म्हणून आणि आम्ही नगरसेवक म्हणून हे आम्हाला चुकीचं वाटायला लागलं. अशा पद्धतीचं ह्याने करू नये अशी माझी नम्र विनंती आहे. आणि ह्याच्याही परत जे काय राहिलेले थोडे तुरळक लोक असतील त्यांना मी त्या निवेदनामध्ये त्यांना सांगितलं, जे तुरळक लोक असतील त्यांनासुद्धा मी त्यांचं पुनर्वसन मी करून देण्याचं आमचं काम आहे, आम्ही करून देतो.